राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांचं करायचं काय? नमस्कार, मी विजय शरदराव कुंटे, भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराध्यक्ष। सर्वात प्रथम आज जम्मू काश्मीर येथे वीरगती प्राप्त झालेले सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय वैभवजी अवताडे यांना आज जम्मू काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झालेलं आहे। तर सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने आणि संबंध भारत देशातील, हिंदुस्थानातील देशावरती प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। एकीकडे आमच्या देशातले जवान या देशासाठी, या राष्ट्रासाठी हुतात्म्य पत्करतात। आपल्या कुठल्याही स्वार्थ न ठेवता राष्ट्रासाठी ते बलिदान करत आहेत। आणि दुसरीकडे राष्ट्रीय सन्मान असणारं, राष्ट्रीय गीत असणारं वंदे मातरमचा अपमान करण्याचं काम या काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा सोनिया गांधींचे सुपुत्र राहुल गांधी असतील, हे सातत्याने राष्ट्रीय प्रतीकांचा, राष्ट्रीय सन्मानांचा, संविधानाचा हे आजपर्यंत अपमान करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी सर्व सोलापूर शहराच्या, भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्या वतीने मी त्यांचा निषेध व्यक्त करतोय। आणि खरं तर यांचं दुखणं मुळात हे आहे की वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत असताना त्याच्यामध्ये देवी देवतांची स्तुती केलेली आहे आणि कुणाचं तरी लांगुलचालन करायचं आहे म्हणून अशा राष्ट्रीय गीतांचा, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करण्याचं धाडस ते नेहमी करत आलेलं आहे। त्यांना मी या माध्यमातून सर्व सोलापूर शहराच्या ह्याच्यातनं सांगतोय, सोलापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगतोय की तुम्ही हा जो प्रकार नेहमी सातत्याने करत आलेला आहे, मग ते आमच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे ह्या देखील असतील, ते देखील नेहमी आघाडीवर असतात। ते देखील शहीदांनी केलेला हुतात्म्य दिलेला आहे त्याचा देखील सातत्याने ते अपमान करत असतात। त्यांचं म्हणजे एक प्रकारे हा कार्यक्रम ठरलेलाच आहे, राष्ट्राचा नेहमी ते अपमान करतच आलेले आहेत आणि एक प्रकारे हे त्यांचा अजेंडा झालेला आहे का काय, अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आपण नेहमी सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये पण आपण बघत असतो। असा एक प्रकारचा देशप्रेमी नागरिकांचा, जे देशावरती प्रेम करतात त्यांच्या कुठंतरी मनाला ठेस लागावी अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सातत्याने असते। तर त्यांना आम्ही सांगू इच्छितोय की तुमच्या असल्या प्रतिबंधक कायदा 1971च्या कलमच्या कायद्यानुसार यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याशिवाय यांची अशी पुन्हा हिंमत होणार नाही। राष्ट्रीय प्रतीकांचं, राष्ट्रीय स्मारकांचं, संविधानाचं हे सातत्याने जे अपमान करत आहेत हे कुठंतरी ते थांबवतील असं मला वाटतंय। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।